मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। आरक्षण दिसलं नाही तर सरकार उलथवून टाकेन असं जरांगे म्हणालेत। आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी फडणवीसांकडे 2 दिवस आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून सराटी चर्चेसाठी येण्याची विनंती केली होती, मात्र ते आले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केला। त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा। मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही। स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते फोन घेऊन। मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला। हे मुंबईकराला माहित पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे। मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही अंतरवाली लिहा, काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कोणी आईला सुद्धा म्हणणार नाही। कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवल्यावर अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही। आज आणि उद्या हातात आहे। आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही। तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो। तुम्हाला वाटून काय काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले। मी सोडित नसतो। मग सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागं राहू नका, समाजाचं पाठीशी उभा राहा। तुम्ही सत्तेत आहे म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका। आणि जर डोके फोडले, कोणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूने व्हा। महाराष्ट्रातला पांदन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे, नुसतं काठी जरी डोचिली तरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।